नमस्कार, मी श्याम उगले. आपण पाहतात फ्री मीडिया. नाशिक पुणे रेल्वे मार्ग हा अनेक वर्षांचा रखडलेला प्रकल्प आहे. नाशिक पुणे या दोन शहरांच्या दरम्यान रेल्वे मार्ग असल्यानंतर त्या दोन भागातील दळणवळण वेगाने होईल. मधल्या भागात कृषी प्रधान भागातून रेल्वे गेल्याने शेतीमाल हा मोठ्या शहरांपर्यंत लवकर नेला जाईल आणि नाशिक आणि पुणे ही दोन शहरं दळणवळणाच्या दृष्टीने जोडले गेल्यास महाराष्ट्राचा सुवर्ण चतुष्कोन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागाचा विकास आणखी वेगाने होईल. यासाठी अनेक लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते यांचा नाशिक पुणे रेल्वे मार्ग व्हावा असा आग्रह आहे. यासाठी अनेकदा या मार्गाचे सर्वेक्षण केले गेले, या मार्गाच्या अलाइनमेंट ठरवल्या गेल्या, परंतु प्रत्यक्षात हा प्रकल्प पुढे सरकत नव्हता. अखेर 2020-21च्या अर्थसंकल्पामध्ये या प्रकल्पाचा समावेश करण्यात आला आणि तेव्हा या प्रकल्पाला सेमी हायस्पीड ट्रेन असे नाव देण्यात आले. म्हणजे ताशी 250 किलोमीटर वेगाने किंवा ताशी 180 किलोमीटर वेगाने धावणाऱ्या रेल्वे गाड्या या मार्गावरून धावतील असं जाहीर करण्यात आलं. हा प्रकल्प महाराष्ट्र सरकारचा महारेल कॉर्पोरेशन, महाराष्ट्र राज्य आणि केंद्र सरकार या तिन्हींच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात येणार होता. त्यासाठी महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार यांचा प्रत्येकी 20% वाटा आणि महारेल कॉर्पोरेशन 60% कर्ज घेऊन हा प्रकल्प पूर्ण करणार असं त्याचं स्वरूप ठरवण्यात आलं. या प्रकल्पाला केंद्राच्या रेल्वे मंत्र्याची किंवा रेल्वे मंत्रालयाची मान्यता मिळण्याआधी, म्हणजे हा प्रकल्प व्यवहार्य होणार किंवा नाही याच्या आधीच महाराष्ट्र सरकार आणि महारेल कॉर्पोरेशन यांनी या रेल्वे मार्गासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू केली. भूसंपादन प्रक्रिया सुरू करण्याआधी या रेल्वे मार्गाच्या 3 अलाइनमेंट बदलण्यात आल्या. त्यामुळे रेल्वे मार्ग नेमका कुठून जाणार हा खरा कळीचा मुद्दा होता. अखेर 3ऱ्या टप्प्यामध्ये किंवा 3ऱ्या अलाइनमेंट निश्चित करण्यात आली आणि त्यानुसार हा प्रकल्प नाशिक, सिन्नर, संगमनेर, नारायणगाव मार्गे पुणे असा नेण्याचं ठरलं. या मार्गासाठी साधारण 235 किलोमीटर अंतर असणार असंही ठरलं आणि या मार्गासाठी म्हणजे हा रेल्वे मार्ग उभारण्यासाठी साधारणपणे 16,000 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचंही जाहीर करण्यात आलं. मागील वर्षी डिसेंबर महिन्यामध्ये या प्रकल्पाचा DPRही अंतिम टप्प्यात असल्याचं जाहीर करण्यात आलं होतं. या मार्गासाठी जी भूसंपादन प्रक्रिया सुरू झाली त्यात सिन्नर तालुक्यामध्ये 45 हेक्टर जमीन शेतकऱ्यांकडून विकत घेण्यात आली आणि त्याचा मोबदलाही देण्यात आला. हे सारं काही सुरळीत सुरू असताना अचानकपणे बातमी आली की केंद्रीय रेल्वे मंत्रालयानं हा प्रकल्प फिजिबल म्हणजे व्यवहार्य नाही या कारणामुळे थांबवण्याचे निर्देश दिले आहेत. महाराष्ट्र सरकारने हा प्रकल्प फिजिबल आहे म्हणजे व्यवहार्य आहे हे दाखवावं, त्यानंतरच रेल्वे मंत्रालय या प्रकल्पाला मान्यता देईल असंही सांगण्यात आलं. आता हा रेल्वे मार्ग व्यवहार्य ठरवण्याची मोठी कसोटी राज्य सरकारसमोर होती. हा रेल्वे मार्ग व्यवहार्य ठरवण्यासाठी त्यातून एक तोडगा काढण्यात आला. तो तोडगा असा होता की हा प्रकल्प शिर्डी मार्गे नेता येईल का, यासाठी सिन्नर तालुक्यामध्ये पुन्हा नव्यानं सर्वेक्षण करण्यात आलं आणि त्या सर्वेक्षणानुसार हा प्रकल्प म्हणजे हा रेल्वे मार्ग नाशिक, शिर्डी आणि पुणे असा होणार होता. मात्र या नवीन रेल्वे मार्गाला संगमनेर आणि नारायणगाव भागातील शेतकऱ्यांकडून विरोध झाला. हा रेल्वे मार्ग पूर्वीच्याच प्रमाणे असावं अशी त्यांची मागणी होती. त्यानंतर रेल्वे मंत्रालयाने आणखी एक कारण पुढे केलं. ते म्हणजे नारायणगाव येथे केंद्रीय हवामान विभाग किंवा ॲस्ट्रोफिजिक्स विभाग यांच्या ज्या काही दुर्बिणी आहेत त्या दुर्बिणींचा भाग हा संवेदनशील आहे आणि तेथून रेल्वे मार्ग नेल्यानंतर त्या दुर्बिणींच्या कार्यक्षमतेवर त्याचा परिणाम होईल. त्यामुळे हा रेल्वे मार्ग नारायणगाव भागातून नेण्यात येऊ नये असा नवीन मुद्दा उपस्थित करण्यात आला. यामुळे हा रेल्वे मार्ग नाशिक, शिर्डी, पुणे असा होणार हे जवळपास निश्चित झाले. हा रेल्वे मार्ग व्यवहार्य होण्यासाठी रेल्वे मंत्रालयानं आणखी एक तोडगा सुचवला.
तो म्हणजे दक्षिण भारतातून शिर्डी येथे 24 वंदे भारत ट्रेन या मार्गावरून त्या ट्रेन चालवण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला. दक्षिण भारतातून शिर्डी येथे मोठ्या प्रमाणावर भाविक येतात. त्यांच्यासाठी वंदे भारत ट्रेन उपलब्ध करून दिल्यानंतर त्या ट्रेनला प्रवाशांची संख्या वाढेल आणि हा रेल्वे मार्ग व्यवहार्य होईल, हा त्यामागचा हेतू होता. त्यातच लोकसभा निवडणुकीनंतर डहाणू जवळच वाढवण या बंदराचे भूमिपूजन करण्यात आले. हे जगातील सर्वात मोठ्या असणाऱ्या 10 बंदरांपैकी एक बंदर असणार आहे. यामुळे येथे मध्य भारत किंवा महाराष्ट्राचा मराठवाडा, विदर्भ या भागातील जी काही निर्यातीसाठी शेतमाल, वस्तुमाल जो जाईल तो या बंदरावरून त्याची वाहतूक परदेशात केली जाणार आहे. यामुळे वाढवण बंदराला रेल्वे मार्गाने जोडण्यासाठी पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वे एकमेकांना जोडण्यासाठी डहाणू ते नाशिक असा नवीन रेल्वे मार्ग प्रस्तावित करण्यात आला. डहाणू त्र्यंबकेश्वर नाशिक हा रेल्वे मार्ग पुढे शिर्डी येथे न्यायचा, म्हणजे डहाणू ते शिर्डी हा एक रेल्वे मार्ग आणि तिकडे पुणे ते शिर्डी हा रेल्वे मार्ग, असे 2 रेल्वे मार्ग जोडल्यानंतर आपोआपच नाशिक शिर्डी पुणे हा रेल्वे मार्ग तयार होईल आणि त्या मार्गावरून नाशिक पुणे सेमी हायस्पीड ट्रेन धावेल, असा प्रकारचं एक प्रस्ताव तयार करण्यात आला. हा प्रस्ताव या रेल्वे मार्गाला व्यवहार्यता देणारा आहे. यामुळे हा प्रस्ताव खर्चाच्या दृष्टीने किंवा रेल्वे मंत्रालयाला नाशिक पुणे रेल्वेला मान्यता देण्याच्या दृष्टीनं अत्यंत सोयीस्कर आहे. दरम्यान मधल्या मार्गावरील म्हणजे संगमनेर आणि नारायणगाव या भागातील लोकांचा या नवीन शिर्डी मार्गे नाशिक पुणे सेमी हायस्पीड ट्रेन मार्गाला विरोध आहे. हा रेल्वे मार्ग जुन्याच मार्गाने व्हावा अशी त्यांची इच्छा आहे. ही इच्छा लक्षात घेऊन नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी ऑक्टोबर महिन्यामध्ये केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली होती. त्यावेळेस नाशिक पुणे रेल्वे मार्गाचा फेर DPR तयार करण्याचं ठरलं होतं. यानंतर खासदार राजाभाऊ वाजे यांनी पुन्हा शुक्रवारी म्हणजे 6 डिसेंबरला केंद्रीय मंत्र्यांची भेट घेतली आहे. त्यात अश्विनी वैष्णव यांनी हा DPR येत्या 2 महिन्यामध्ये पूर्ण होईल. हा DPR नवीन किंवा सुधारित DPR नुसार हा रेल्वे मार्ग संगमनेरवरूनच जाणार आहे. नारायणगाव येथील दुर्बिणींचा संवेदनशील भागातील दुर्बिणींचा धोका टाळण्यासाठी त्या दुर्बिणींना वळसा घालून तो रेल्वे मार्ग जाणार आहे आणि यामुळे 60 ते 90 किलोमीटर अंतर वाढणार आहे, अशी माहिती अश्विनी वैष्णव यांनी राजाभाऊ वाजे यांना दिली आहे. आणि अशा माहितीचं प्रसिद्धीपत्रक राजाभाऊ वाजे यांनी पाठवलेलं आहे. या प्रसिद्धीपत्रकातील माहिती आणि नाशिक शिर्डी पुणे या रेल्वे मार्गासंदर्भातील माहिती यांची जर आपण तुलना केली तर आपल्या समोर असं येतं की नाशिक शिर्डी पुणे हा रेल्वे मार्ग जर केला तर आधीचा थेट नाशिक ते पुणे या रेल्वे मार्गापेक्षा त्याचं अंतर 35 किलोमीटरनं वाढणार होतं. आता नारायणगावला वळसा घालून नाशिक संगमनेर पुणे असा रेल्वे मार्ग जर केला तर त्याने 60 ते 90 किलोमीटर अंतर वाढणार आहे. मग 35 किलोमीटर अंतर वाढणं योग्य की 60 ते 90 किलोमीटर अंतर वाढणे योग्य, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. खासदार राजाभाऊ वाजे या रेल्वे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे असं दिसत आहे. प्रत्यक्षामध्ये रेल्वे मंत्र्यांनी त्यांना दिलेल्या माहितीनुसार हा प्रकल्प फिजिबल होईल का, हा नवा प्रश्न समोर आला आहे. आधीच्या 235 किलोमीटरचा रेल्वे मार्ग फिजिबल होत नव्हता, तर आता त्यामध्ये 60-70 किलोमीटर आणखी टाकले म्हणजे साधारणपणे 300 किलोमीटरचा रेल्वे मार्ग व्यवहार्य कसा होणार, हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. हा प्रकल्प नारायणगावला वळसा घालून जाऊन त्याचं अंतर वाढणार असेल तर तो शिर्डी मार्गे नेल्यानं काय नुकसान होणार आहे, असाही नवीन प्रश्न उपस्थित होत आहे. अर्थात या सर्व खासदार मंत्री यांच्या चर्चेच्या पातळीवरच्या गोष्टी आहेत. अंतिम DPR समोर येईल आणि त्यावेळेस त्याला हवी असणारी व्यवहार्यता कशी असेल, त्याला केंद्रीय मंत्रिमंडळ कशी मान्यता देईल, या भविष्यात होणाऱ्या बाबी आहेत. तोपर्यंत आपण नाशिक पुणे रेल्वेच्या संदर्भात काहीतरी घडतं आहे
एक पाऊल पुढं पडत आहे असे समाधान मानू. अशाच प्रकारची माहिती आणि विश्लेषणासाठी बघत राहा फ्री मीडिया. फ्री मीडियाला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.